तर सध्या आपण पाहतोय बीडमध्ये पंकजा मुंडे आता हेलिकॉप्टरने दाखल झालेले आहेत। डीपीडीसीच्या बैठकीसाठी पंकजा मुंडे आता इथे दाखल झालेले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही डीपीडीसीची बैठक पार पडणार आहे। त्याआधी प्रकाश सोळंके इथे दाखल झालेत आणि आता पंकजा मुंडे सुद्धा आलेले आहेत। ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे, कारण सुरेश धस यांनी बिलांसंदर्भातले काही आरोप केलेले आहेत। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ते पुरावे सुद्धा अजित पवारांकडे सादर करणार आहेत। त्यामुळे आता आजच्या या बैठकीत नेमकं काय होतंय, खडाजंगी होते का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आताच प्रकाश सोळंकेंची सुद्धा आपण प्रतिक्रिया पाहिली, तर आधी धनंजय मुंडे यांनी बहुतांश निधी हा फक्त परळीसाठीच वापरला होता। त्यामुळे आता तरी सर्व मतदारसंघांना न्याय मिळेल। अजित पवार हे सगळ्या मतदारसंघांना समान न्याय देतील अशी अपेक्षा असल्याचं प्रकाश सोळंकेंनी म्हटलेलं आहे। प्रकाश सोळंके हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचेच आमदार आहेत। त्यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची खरं तर मागणी केली होती। या सगळ्या पार्श्वभूमीवर बीडचं राजकारण हे चांगलंच तापलेलं आहे आणि आता पंकजा मुंडे इथे दाखल झालेले आहेत। पंकजा मुंडे डीपीडीसीच्या बैठकीसाठी इथे दाखल झालेले आहेत। आता थोड्याच वेळात या बैठकीला डीपीडीसीची बैठक आहे। या बैठकीसाठी सकाळीच अजित पवार हे बीडमध्ये दाखल झालेले आहेत। आपण बघू शकताय की आपल्या समोर या पाठीमागे बीडचं जिल्हाधिकारी कार्यालय आहे आणि याच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सध्या डीपीडीसीची बैठक सुरू आहे। ज्या बैठकीला पालकमंत्री अजित पवार हे दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर पंकजा मुंडे या सुद्धा काही क्षणांमध्ये या ठिकाणी दाखल होणार आहेत। त्याचबरोबर इतर सगळे बीड जिल्ह्यातले जे नेते आहेत ते सुद्धा दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतं, ज्यामध्ये प्रकाश सोळंके या ठिकाणी दाखल झालेले आहेत, नमिता मुंदडा सुद्धा दाखल झालेले आहेत, सुरेश धस सुद्धा येणार असल्याची माहिती जी आहे ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत आहे। दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर धनंजय मुंडे हे पालकमंत्री पदासाठी इच्छुक होते, मात्र त्यांना पालकमंत्री पद मिळालेलं नाही। त्यामुळे हे पालकमंत्री पद जे आहे ते अजित पवारांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे। त्यांनी स्वतःकडे ठेवल्यानंतर आणि हे नवीन सरकारची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी या डीपीडीसीची बैठक जी आहे, जिल्हा नियोजन समितीची बैठक या ठिकाणी पार पडत आहे। या बैठकीमध्ये जो निधी आहे तो सगळ्या विभागांना तो निधीचं वाटप, त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्याच्या वित्त नियोजन जे आहे त्याच्या बैठकीमध्ये होत असतं आणि याच बैठकीला सध्या काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे। पंकजा मुंडे काही क्षणांमध्ये या ठिकाणी दाखल होतील, त्याचबरोबर इतर सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी दाखल झाल्यानंतर डीपीडीसीच्या बैठकीला सुरुवात होईल। मात्र अजित पवार हे काही वेळापूर्वीच या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत आणि बैठकीत त्या ठिकाणी दाखल होऊन ते इतर विभागाची जी आहे ती माहिती घेत असल्याची सुद्धा माहिती आहे। मात्र इतर लोकप्रतिनिधी आणि नेते या ठिकाणी दाखल होत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। अगदी नक्कीच महेंद्र, आपण पाहतोय सध्या पंकजा मुंडे यांचं त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून स्वागत केलं जात आहे। पंकजा मुंडे आता बीडमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचं स्वागत केलं जात आहे। पंकजा मुंडे या हेलिकॉप्टरनं बीडमध्ये दाखल झालेले आहेत। डीपीडीसीच्या बैठकीसाठी पंकजा मुंडे इथे आल्या।